नमस्कार, मी विठ्ठल भाडमुके, न्यूज 24 महाराष्ट्र लाईव्ह मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। येत्या 12 जानेवारीला पंतप्रधान नरेंद्र मोदी हे नाशिकमध्ये येत आहेत। नाशिकमध्ये त्यांची भव्य अशी सभा होणार आहे। मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे नाशिककरांच्या काय मागण्या आहेत, नाशिककरांचे प्रश्न काय आहेत आणि याच संदर्भात मी नाशिककरांशी बोलणार आहे। आपण बघू शकतो की अनेक विविध क्षेत्रातील मान्यवर या ठिकाणी आहेत, नाशिककर आहेत, त्यांच्या काय मागण्या आहेत। मी पहिल्यांदा तुमच्याकडे जातो। काय पंतप्रधान नरेंद्र मोदी नाशिकमध्ये येतात, तुमची काय मागणी आहे? आम्हाला अतिशय चांगलं वाटतंय पंतप्रधान मोदी नाशिकमध्ये येत आहेत, परंतु त्यांनी EPF पेन्शनरच्या मागण्याकडे अतिशय काळजीपूर्वक लक्ष देणं गरजेचं आहे। गेल्या 12 वर्षापासून आम्ही मोदींकडे कंटिन्युअसली या ठिकाणी भरपूर वेळा मीटिंगा घेऊन सुद्धा EPFचे प्रश्न मांडलेले आहेत आणि अतिशय मिनिमम अशा मागण्या या केंद्र सरकारकडे आम्ही EPF पेन्शनच्या माध्यमातून केलेल्या आहे। तर त्यांनी लवकरात लवकर ह्या मागण्या सोडवण्याचा योग्य तो प्रयत्न करावा। प्रश्न आहे, तुमची काय मागणी? ज्याप्रमाणे 22 तारखेला राम जन्मभूमीमध्ये रामाचं मोठं मंदिर झालेलं आहे, नाशिकमध्ये श्रीरामचंद्रांनी 14 वर्ष वनवास भोगलेला आहे। नाशिकमध्ये सुद्धा काळाराम मंदिर आहे, त्याच्यामुळे तिथेही सुख सुविधा नागरिकांना उपलब्ध करून द्याव्या। त्याचप्रमाणे वाराणसी काशीमध्ये जे गंगेची आरती महाआरती चालते, त्याचप्रमाणे नाशिकमध्ये गोदावरी मातेचीही यांनी जो प्रश्न मांडलेला आहे तो खूप महत्त्वाचा आहे की नाशिकमध्ये काळाराम मंदिर जे आहे तिथं स्वतः वास्तव्य झालेलं आहे प्रभू रामचंद्रांचं आणि त्याकडे देखील लक्ष दिलं गेलं पाहिजे, तिथं सुखसुविधा झाल्या पाहिजे असा प्रश्न त्यांनी मांडलेला आहे। तुमची काय मागणी आहे? पहिल्या प्रथम आम्ही मोदी साहेबांचं आम्ही सर्व नाशिककरांतर्फे आम्ही स्वागत करतो, परंतु आज अवकाळी पावसामुळे आज शेतकरी अगदी चिंताग्रस्त झालेला आहे आणि या कांदा निर्यात बंदी केल्यामुळे शासनाने आणि त्याकडे दुर्लक्ष झाल्यामुळे शेतकरी अगदी हवालदिल झालेला आहे, चिंताग्रस्त झाला आहे। शेतकऱ्याला कुठलाही अगदी हमी भाव मिळत नाही, तर अशा प्रत्येक ठिकाणी म्हणजे शेतकऱ्यांना हानी पोहोचते। तर या शासनाने निश्चित मोदी साहेबांनी आमच्या शेतकऱ्यांचा कुठंतरी न्याय चांगला मिळून द्यावा हीच आमची विनंती। काकांनी जो प्रश्न मांडलेला आहे की पंतप्रधान नरेंद्र मोदी हे नाशिकमध्ये येत आहेत, मात्र काही दिवसांपूर्वीच नाशिकमध्ये अवकाळी पावसाचा फटका बसला आणि यामध्ये अनेक शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे। खरं तर अद्यापही काही शेतकऱ्यांना मदत मिळालेली नाही आणि त्या प्रश्नावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बोलावं, भूमिका मांडावी असा त्यांचा प्रश्न होता। तुमची काय मागणी? आमची मागणी पंतप्रधानांकडे अशी आहे, त्यांचं प्रथम आम्ही स्वागत करतो, मोठ्या मनाने स्वागत करतो, परंतु आमचा EPFचा खूप वर्षांपासूनचा प्रलंबित प्रश्न आहे, तो लवकर निकाली निघावा। आणि ह्या नाशिक नगरीमध्ये 15 लाखाच्या पुढे लोकसंख्या असून 1.5 लाखाच्या पुढे ज्येष्ठ नागरिक आहेत। पंतप्रधान साहेब युवा मोर्चाला मार्गदर्शन करण्यासाठी येत असताना त्यांनी ज्येष्ठ नागरिकांकडे देखील लक्ष देणं तेवढंच गरजेचं आहे। या नाशिक भूमीमध्ये औद्योगिक वसाहत आहे, MECBचं मोठं जाळं आहे, ST ट्रान्सपोर्ट कॉर्पोरेशनचे बरेच कर्मचारी आहेत, जवळपास 1.5 लाख लोक इथं पेन्शनर म्हणून जीवन जगत असताना त्यांना EPFचे 1000 ते 1,500 रुपयांवर महिना काढावा लागतो। त्यांना औषधं गोळ्या घेणं देखील कठीण होतं। याही प्रश्नाकडे गांभीर्याने पंतप्रधान साहेबांनी लक्ष द्यावं आणि आमच्या वेदना कमी कराव्या अशी आमची कळकळीची विनंती आहे। महत्त्वाचा प्रश्न मांडलेला आहे। तुमचे काका, तुमची काय मागणी आहे पंतप्रधान? आमची पंतप्रधानांकडे अशी मागणी आहे, आपला देश 70% जवळ शेतीवर अवलंबून आहे आणि इथली जी NDC बँक आहे पूर्ण तळागाळाला पूर्ण तळात जाऊन बसलेली आहे आणि अनेक शेतकऱ्यांचे प्रश्न आहे, वीज प्रश्न आहे। वीज फक्त 8 तास मिळते, त्याच्यातही 3 तास नसतेच आणि ह्या प्रश्नावर गांभीर्याने लक्ष दिलं गेलं पाहिजे। देशामध्ये 4 राज्यांमध्ये फुकट वीज मिळते आणि आपल्याकडे वेळेवर सुद्धा नाही, पैसे देऊनही वीज नाही, असे हे शेतकऱ्यांचे प्रश्न आहे, त्याच्याकडे सुद्धा लक्ष। हा जो प्रश्न आहे हा खूप महत्त्वाचा आहे, कारण आजही आपण ग्रामीण भागातली जर परिस्थिती बघितली तर वेळेवर वीज नसते, रात्रीच्या वेळी शेतकऱ्यांना आपल्या पिकांना पाणी भरावं लागतं, त्यामुळे हा खूप महत्त्वाचा मुद्दा आहे। याकडे देखील पंतप्रधानांनी लक्ष द्यावं, हा महत्त्वाचा मुद्दा आहे। जरी प्रश्न तुम्हाला छोटा वाटला असला तरी हा शेतकऱ्यांचा प्रश्न आहे, त्यामुळे नक्कीच हा प्रश्न खूप मोठा आहे। मी राजू देसलेंकडे जातोय। राजू देसले हे कामगारांचे प्रश्न नेहमी मांडत असतात, गेल्या अनेक वर्षांपासून ते कामगारांच्या चळवळीमध्ये काम करत आहेत। सर, तुमची काय मागणी आहे? पंतप्रधान नाशिकमध्ये येत आहेत, भव्य दिव्य अशी त्यांची सभा होणार आहे, काय मागणी आहे? नाशिकमध्ये पंतप्रधान येत आहेत, हे नाशिककरांना नक्कीच आनंदाची बाब आहे, परंतु
2 तास त्यांचा रोड शो चालणार आहे अशी बातमी आलेली आहे. आणि नाशिकमध्ये शेतकरी कामगार संघटना सांगतायत की मोदींनी आमच्यासुद्धा समस्या ऐकून घ्याव्यात. आमची भूमिका आहे की मोदी महोदयांनी कामगारांच्या शेतकऱ्यांचे जे प्रश्न आहे, जे शिष्टमंडळ त्यांना भेटू इच्छितात त्यांच्यासाठी त्यांनी काही वेळ राखीव ठेवावी ही अपेक्षा आहे. कारण हा आतापर्यंत काही असा प्रस्ताव दिला गेला आहे? आम्ही जिल्हाधिकारी महोदयांना पत्र दिलेले आणि सांगितले की आम्हाला भेटण्यासाठी वेळ द्या. कारण नाशिक जिल्ह्यामध्ये जे आंदोलन करणाऱ्या संदर्भातले काल CP साहेबांनी बैठक घेतलेली आहे आणि अतिशय आक्रोश व्यक्त केलेला आहे. निर्यात बंदीच्या निर्णयामुळे कांदा उत्पादक शेतकरी अडचणीत आलेल्या निर्यात बंदी उठवली पाहिजे ही माफक अपेक्षा आहे. त्याचप्रमाणे कोरोना योद्धा म्हणून ज्या आशा अंगणवाडीच्या कर्मचारी, गटप्रवर्तक, योजना कर्मचाऱ्यांनी चांगलं काम केलं, त्यांचे संप सुरू आहेत, परंतु महाराष्ट्र सरकार दखल घेत नाही. 2018 पासून केंद्र सरकारने योजना कर्मचाऱ्यांच्या मोबदल्यामध्ये वाढ केली नाही. त्या बाबतीत सुद्धा निर्णय व्हावा अशी एक माफक अपेक्षा आहे. त्याचप्रमाणे नाशिक जिल्ह्यामध्ये जिल्हा बँक अडचणीमध्ये आलेला आहे. सहकार विभाग केंद्र सरकारने सुरू केलेला आहे. मग जिल्हा बँकेला विशेष पॅकेज देऊन या शहराला, या जिल्ह्याला, शेतकऱ्यांना आणि सहकार चळवळ वाचवण्याकरता निर्णय घ्यावा ही एक माफक अपेक्षा शेतकऱ्यांची आहे. म्हणून ज्या शेतकरी संघटनांनी, कामगार संघटनांनी वेळ मागितलेला आहे, मंत्री महोदय आदरणीय पंतप्रधान साहेबांनी त्यांच्या वेळेतल्या नियोजनामध्ये 15-20 मिनिटं जरी त्यांनी सर्व शिष्टमंडळाला वेळ दिला तर आंदोलनाच्या ऐवजी चांगल्या प्रकारचं स्वागत नाशिकमध्ये होऊ शकतो. म्हणून देशाच्या पंतप्रधानांनी नाशिकला नगरीकडे पाहताना कृषी, औद्योगिक, त्याचप्रमाणे सर्व वेगळं नाशिकची ओळख आहे आणि म्हणून युवकांशी बोलताना ज्येष्ठांच्या समस्या समजून घ्याव्यात. EPS पेन्शनधारकांना जावडेकर साहेबांनी 2013ला आश्वासन दिलं होतं, आमचं सरकार आल्यावरती तुम्हाला 3,000 रुपये पेन्शन किमान लागू करू. 10 वर्ष झाले 1 रुपया केंद्र सरकारने वाढवलेला नाही. म्हणून आमची माफक अपेक्षा आहे, जगण्या इतका 9,000 रुपये पेन्शन किमान द्या. आणि या पेन्शनरांना महाराष्ट्रातील, देशातील 70 लाख लोकांचं लक्ष याच्यावरती आहे आणि मंत्री महोदय लक्ष देत नाही. म्हणून पंतप्रधानांच्या या दौऱ्याकडे आम्ही लक्ष वेधण्यासाठी विविध प्रकारचे आंदोलन करतोय. आम्ही उद्या रामाला सुद्धा साखळी घालणार आहोत आणि मोदी साहेबांनी या सर्व शेतकरी कामगारांचे प्रश्न सोडवावेत अशी एक माफक अपेक्षा आहे. पण तुम्ही समजा बोलले की आम्ही मागणी केलेली आहे, त्यावर काय उत्तर आलेलं आहे की तुम्ही भेटू शकता की पंतप्रधानांना नाही? आम्ही 4 दिवसापूर्वी जिल्हाधिकारी साहेबांना लेखी पत्र देऊन वेळ मागितलेला आहे की शिष्टमंडळाला वेळ द्यावा. अद्याप आम्हाला त्याच्या संदर्भातलं कोणत्याही प्रकारचं कळवलं नाही. काल CP साहेबांनी बैठक घेतली, कायदा सुव्यवस्थेच्या बाबतीत त्यांनी सूचना केल्यात. आम्ही विनंती केली आहे की आपण दौरा PMO कार्यालय असेल, पंतप्रधान महोदय असतील, राज्याचे मुख्यमंत्री असतील, यांना आम्ही विनंती करत आहोत की शिष्टमंडळासाठी वेळ द्यावा आणि नाशिकमध्ये कार्यक्रमाला गालबोट लागायचं नसेल तर संवाद साधावा. तुम्ही तरुणांशी संवाद साधतायत, तसंच आंदोलक सुद्धा या देशाचे नागरिक आहेत आणि भारतीय संविधानाप्रमाणे आंदोलन करणाऱ्यांच्या सुद्धा भूमिका जाणून घ्याव्यात ही माफक अपेक्षा नाशिक जिल्ह्यातील शेतकरी, कामगार चळवळीतल्या सर्व संघटनांची व्यक्त केलेली आहे. आपण बघतोय की नाशिककरांनी, समस्त नाशिककरांनी त्यांच्या ज्या भावना आहेत, त्यांचे जे प्रश्न आहेत ते मांडलेले आहेत आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या प्रश्नांची गांभीर्याने दखल घ्यावं असे त्यांची मागणी आहे. आणि पंतप्रधानांना जर वेळ मिळाली तर आम्ही भेटू इच्छितो, आमचे प्रश्न मांडू शकतो अशी देखील त्यांनी विनंती केलेली आहे प्रशासनाला. मात्र अद्याप त्यांना वेळ मिळालेला नाही आहे. त्यामुळे आता आपण एकंदरीत बघतोय की नाशिककरांचे प्रश्न बघता पंतप्रधान नरेंद्र मोदी नाशिककरांच्या हितासाठी कोणतं पॅकेज जाहीर करणार तेच बघणं महत्त्वाचं ठरणार आहे. कॅमेरा पर्सन अनिकेत पाटील, शुभम जाधव सह विठ्ठल भाडमुके, न्यूज 24 महाराष्ट्र लाईव्ह, नाशिक.